आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कुठल्याही प्रकारचं वाटण न करता बटाट्याची रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवू शकता, डब्यासाठी देखील बनवू शकता। अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते। तर लगेचच बघूया ही बटाट्याची रस्सा भाजी वाटण न करता कशी करायची। त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून मोहरी टाकायची आहे। मोहरी छान तडतडू द्यावी म्हणजे फोडणी अगदी खमंग बसते। मोहरी तडतडल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत, अर्धा चमचा। जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे। फोडणी चांगली बसल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात। साधारणपणे 1 मोठा कांदा आपण इथे चिरून घेतलेला आहे। कांदा थोडासा बारीक चिरून घ्यावा म्हणजे भाजीची टेस्ट छान येते आणि त्याचबरोबर खाताना कांदा दाताखाली असा येत नाही। त्यामुळे असा हा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आता कांदा आपण लाल कलरवरती चांगला परतून घेऊया आणि त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया। फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे या भाजीची चव आणखीनच वाढते आणि भाजी अगदी खमंग लागते। तर आता बघा, यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूया। साधारणपणे 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। टोमॅटोमुळे छान आंबटसरपणा भाजीला येतो आणि भाजी खाताना टेस्टला अतिशय छान लागते। त्यामुळे टोमॅटो थोडासा जास्त जरी वापरलात तरीही चालू शकेल। तर आता टोमॅटो आपण असा परतून घेऊया। यामध्ये हळद टाकणार आहोत पाव चमचा, त्याचबरोबर लाल मिरची पावडर 1 चमचा आणि जे आपले घरगुती तिखट असतं काळं तर ते 1 चमचा भरून टाकणार आहोत। आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात। तुम्ही फक्त लाल मिरची पावडर किंवा घरगुती काळा मसाला जरी वापरला तरी चालेल। त्याचबरोबर गरम मसाला टाकणार आहोत अर्धा चमचा भर। गरम मसाला नसेल तर कुठलाही मटण मसाला, चिकन मसाला किंवा अंडा करी मसाला देखील टाकू शकता। आता यामध्ये आपण पाणी टाकूयात। आता टिफिनला तुम्हाला ही भाजी द्यायची असेल तर दाटसरच ही भाजी तुम्ही बनवू शकता, थोडंसंच पाणी तुम्ही वापरू शकता। आता बघा, पाणी टाकल्यानंतर छान पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले बटाटे आहेत, 2 बटाटे उकडून घेतलेले आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले। तर हा बटाटा आपण यामध्ये टाकणार आहोत। बटाटा उकडून घेतल्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे असे उकडलेले बटाटे आपल्याला टाकायचे आणि 10 मिनिटं फक्त आपल्याला ही भाजी मिळून येईपर्यंत शिजवायची आहे। बाकी बटाटा शिजलेला आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही। बघा, 10 मिनिटांमध्ये अगदी ही भाजी मिळून येते आणि अशी गरमागरम भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर देऊ शकता। डब्यासाठी सकाळी घाईच्या वेळामध्ये तुम्ही बनवून ही भाजी देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते। रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।